नमस्कार, माझे नाव मृणाल बजरंग वाघमोडे आहे। मी बारामती शहरातील लासुर्णे गावची रहिवासी आहे। पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भारतीय इतिहास प्रबोधिनी तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे। सर्वप्रथम मला पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर अशा थोर व्यक्तिमत्वावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय इतिहास प्रबोधिनी यांची मनापासून ऋणी आहे। मी आज मातोश्री अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी राज्यकारभार या विषयावर बोलणार आहे। सर्वप्रथम त्यांच्या बालपणाची माहिती करून घेऊया। उरी बाळगुनी स्वप्न मराठी सत्तेचे बांधिले तोरण हजारो गडकिल्ले मंदिरांचे ज्यांनी घडविले नव्या हिंदुस्थानाला त्रिवार अभिवादन ते अहिल्यादेवींना। त्यांच्या बालपणाची ओळख करून घेतली तर असं समजते की त्यांचा जन्म पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे आताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावी झाला। त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई व वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते। त्या काळात ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडून बाहेर जाण्याची सुद्धा ताकीद नव्हती, त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी आपल्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे म्हणजेच मानकोजी शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे शिक्षण घेतले। फक्त पुस्तकी शिक्षणच नव्हे तर सैनिकी शिक्षण सुद्धा घेतले। अहिल्यादेवींना शिवपिंड बनवण्याची लहानपणापासून प्रचंड आवड होती। एके दिवशी ते त्यांच्या आईबरोबर सीना नदीच्या काठी देवालयात दर्शनाला गेल्या होत्या। त्यावेळेस नदीच्या काठी त्या व त्यांच्या मैत्रिणी शिवपिंड बनवित होते। तेवढ्यातच काय झाले, समोर उभ्या असलेल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या घोड्याचा कळप त्यातला एक घोडा त्यांच्या शिवपिंडीच्या दिशेने उधळत येत होता। हे पाहतात त्यांच्या मैत्रिणी घाबरल्या व त्या तिथून पळून गेल्या, परंतु अहिल्या माता घाबरल्या नाही। त्यांनी तिथेच थांबून त्या शिवपिंडीचे रक्षण केले, त्याच्यावर पालत्या झोपून राहिले। हे बघून बाजीराव पेशवे आश्चर्यचकित झाले। त्या सैनिकांनी काही करून त्या घोड्याला सावरले। नंतर श्रीमंत बाजीराव पेशवे अहिल्यादेवींपाशी जाऊन त्यांनी विचारले, काय गो कोणी घोड्याने तुडवलं असते तर? त्यावर अहिल्यादेवींनी उत्तर दिले, म्हटल्या की आपण निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीचे रक्षण आपण प्राणार्पण करून करावे हे आपले कर्तव्य आहे। हे आम्हाला आमचे थोरले सांगतात आणि आम्ही तेच केले आहे, दुसरे आम्ही काहीच केले नाही। हे बाणेदार उत्तर ऐकून श्रीमंत बाजीराव पेशवे व त्यांच्यासोबत असणारे सरदार मल्हारराव होळकर थक्क झाले। थोड्याच दिवसांमध्ये अहिल्यादेवींचा विवाह सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्यादेवींचा विवाह झाला। तिथून पुढचे त्यांचे जे आयुष्य होते त्याच्यामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले। संकट म्हणण्यापेक्षा कौटुंबिक संकट म्हणले तर बरेच होईल, कारण त्यांच्या जवळची 5 माणसं त्यांच्यापासून एकामागून एक दुरावली गेली, त्यांचे निधन झाले। सर्वात प्रथम त्यांचे पती खंडेराव होळकर, नंतर त्यांचे सासरे सरदार मल्हारराव होळकर, नंतर त्यांचा मुलगा, नंतर मुलीचा मुलगा आणि नंतर त्यांची मुलगी मुक्ताबाई, अशी त्यांच्या जवळची 5 माणसं त्यांच्या जवळून एकामागे एक त्यांचे निधन झाले। एकावरून एक दुःखाचे डोंगर त्यांच्यावरती कोसळत होते, परंतु अहिल्या माता डगमगल्या नाही। त्या सामान्य लोकांकडे बघून ज्या लोकांचं कल्याण करायचं होतं, त्यांच्यासाठी राज्यकारभार करायचा होता, त्या लोकांसाठी त्या पुन्हा एकदा उभ्या राहिल्या आणि राज्यकारभार हाती घेतला। सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सती जाण्याची प्रथा होती ती आपल्या अहिल्या मातेमुळेच बंद पडली। खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्यादेवींनी सती गेल्या नाही, त्याच्यामुळे तिथून पुढे सती जाण्याची प्रथा ही बंद पडली। नंतर अहिल्यादेवींनी राज्यकारभार चालवला, असा राज्यकारभार ज्याच्यामध्ये फक्त लोकांचे कल्याण हा केवळ आणि केवळ हेतू होता। अहिल्यादेवींना लहानपणापासूनच दानधर्म करण्याची फार आवड होती। त्या काळात एक स्त्री राज्यकारभारासोबत युद्धही करू शकते हे अहिल्या मातेने संपूर्ण भारताला दाखवून दिले। ज्यांना तहान लागत होती त्यांना पाणी नेऊन दिले, भुकेलेल्यांना अन्न दिले, त्या लहानपणापासून करत होत्या। त्या काळात चोर दरोडेखोरांची संख्या खूप वाढली होती, यांचा बंदोबस्त सुद्धा अहिल्या मातेने केला। नंतर त्या काळात भाविक भक्त होते जे तीर्थयात्रेला जात होते, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, तर त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती, कारण त्यांना शूद्र मानले जात होते। परंतु अहिल्या मातेने सर्व बंद केले, त्यांना न्याय दिला आणि त्या लोकांसाठी, त्या भाविक भक्तांसाठी पाणपोळ्या उभारल्या, विहिरी उभारल्या, अन्नछत्री सुरू केली, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिंचेची झाडे लावून त्यांना सावली देण्यासाठी निवारा केला। पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला। देशातील 3500 सार्वजनिक ठिकाणी व तीर्थक्षेत्र ठिकाणी त्यांनी आपल्या
खाजगी मालमत्तेतून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. नंतर तीर्थक्षेत्र ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी बांधल्या, पाणपोळ्या बांधल्या, अन्नछत्री उभारली. नंतर येणाऱ्या प्रवाशांचा अपघात टाळण्यासाठी नदीच्या किनारी घाट बांधले. अशी अमाप कामे केली. याशिवाय टपाल व्यवस्था, पत्रव्यवहारासाठी टपाल व्यवस्था चालू केली, शेतकऱ्यांसाठी बी बियाणाची व्यवस्था चालू केली, दुष्काळ निवारण व्यवस्था चालू केली. नंतर प्रवाशांच्या सोयीसाठी, प्रवासासाठी रस्ते, दळणवळणासाठी रस्त्यांची सोय केली, वृक्षारोपण केले. नंतर अशी अनेक अमाप कामं केली ज्यातून लोकांचे कल्याण होत गेले. ज्या लोकांवरती अन्याय होत होता त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सतत लढत राहिल्या. अशी अमाप कार्य त्यांनी केली. अशी अनेक पुण्याची कामं केली. स्त्री व पुरुष या दोघांसाठी सुद्धा वाचन कक्ष निर्माण केले, ग्रंथालये उभारली. स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी, स्त्रियांना स्वतःचा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी स्त्रियांना पुस्तकी शिक्षणाबरोबर सैनिकी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात, ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्यावरून जाण्याची ताकीद नव्हती, त्या काळात अहिल्यादेवी स्वतः तर सैनिक शिक्षण घेऊ शकल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सैनिक शिक्षण दिले आणि स्त्रियांना सक्षम बनवलं. अशी अनेक अमाप असंख्य पुण्याची कार्य, लोकांचे कल्याण करणारी कार्य पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले. म्हणून तर आपण त्याला म्हणतो पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, महत्वाची अहिल्यादेवी होळकर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अहिल्यादेवींनी कधीच जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. जर भेदभाव केला असता तर त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम सैन्यांची फौज कशी आली असती. त्यांनी शूद्र लोकांसाठी सुद्धा न्याय मिळवला, शूद्र लोकांच्या पण पाठीशी उभ्या राहिल्या, त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या, मुस्लिम लोकांसाठी सुद्धा त्यांनी सोयी सुविधा उपलब्ध केल्या. अशा प्रकारे अमाप कार्य करून आपल्या या इंदोरच्या राणी मराठी साम्राज्याच्या साम्राज्ञी बनल्या. हे ठीक आहे. प्रत्येक जयंतीच्या वेळेस असे सांगणारे येतात, ऐकणारे श्रोते असतात, सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. परंतु ही जी माहिती, ही जी कार्य आहे, हे फक्त इथेच थांबलं पाहिजे का? सांगणारे आणि ऐकणारे नाही. हे जे आपण ऐकतोय किंवा जे सांगतोय हे आपण अंगीकारलं पाहिजे, तरच प्रगती होईल. म्हणजे आताच्या चालू काळातील जी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे बदलून गेली. लोकांना असं वाटतं की आम्ही डीजे लावला, आम्ही ढोल ताशे लावून मिरवणूक काढली, आम्ही स्टेटस ठेवले, स्टोऱ्या टाकल्या म्हणजे आमची जयंती साजरी झाली. म्हणजे नाही, ठीक आहे, माहिती आहे, हे ठीक आहे की बाबा तुम्ही हे सगळं जे करताय, आपण हे सगळं जे करतोय ते आपल्याला त्यांचा अभिमान वाटतोय म्हणून करतोय. पण फक्त अभिमान वाटून नाही ना काही होणार. त्यांनी जे कार्य केले, त्यांचे जे विचार होते, ते जेव्हा आपण आपल्या डोक्यातून, आपल्या विचारात ते कार्य, म्हणजे आपल्या कृतीमधून ते कार्य जेव्हा दिसायला लागेल, तेव्हा खरोखर त्यांना आदरांजली पोहोचेल, अभिवादन जाईल असे मला वाटते. मग आपण काय केले पाहिजे? सर्वप्रथम जयंती साजरी कशी केली पाहिजे? जयंती दिवशी आपण अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, बालाश्रम अशा ठिकाणी भेटी देऊन त्या लोकांना आधार देऊ शकतो. वृद्धाश्रममध्ये जाऊन त्या वृद्धांना आपण आधार देऊ शकतो. बालाश्रम, अनाथ आश्रमात जाऊन त्या बालकांना आपण माया देऊ शकतो. एक दिवस त्यांच्याबरोबर घालवू शकतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर जे कार्य केले, आयुष्यभर दानधर्म केले, आपण वर्षातून एक दिवस केलं तर कुठेही काही बिघडणार नाहीये. मला असं वाटतं की आपण वर्षातून एक दिवस, ज्या दिवशी जयंती असेल त्या दिवशी आपण जाऊन हे सगळं केलं पाहिजे. शिवाय जे आपल्या आजूबाजूला परिसरात जी गोरगरीब मुलं आहेत त्यांना खाऊ वाटप केलं पाहिजे, शाळकरी मुलांना वह्या वाटप केलं पाहिजे. हे असं सर्व करून जर आपण जयंती साजरी केली तर मला वाटते की खरोखर पद्धतीने त्या पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली जाईल व त्यांना आपले अभिवादन ठरेल. दुसरी गोष्ट की हे तर झालं की जयंती साजरी करून त्यांना कशा आदरांजली द्यायची, पण आपल्या रोजच्या घडामोडीतून, म्हणजे रोजच्या जीवनचर्यामधून जर आपल्याला त्यांना आदरांजली द्यायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट व्यसनमुक्ती. आपल्या घराबरोबर, कुटुंबाबरोबर, समाजाबरोबर, गावाबरोबर, शहराबरोबर, राष्ट्राबरोबर, देशाला सुद्धा आपण व्यसनमुक्त बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पुरुषांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे. तिसरी गोष्ट, स्त्रियांनी स्वतःला इतकं सक्षम बनवलं पाहिजे की आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घेण्यासाठी दुसरं कोणावरती अवलंबून आपण नसलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्व स्त्रिया स्वतः सक्षम बनूया, पुस्तकी ज्ञानाबरोबर सैनिकी शिक्षण घेऊया, स्वतःचं रक्षण करूया, जेणेकरून कधीही कुठली आपत्ती आली तरी आपल्यातली अहिल्या जागी व्हायला पाहिजे आणि आपण स्वतःचं रक्षण करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जे तरुण पिढी आहे चौथी गोष्ट, जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने व्यसनाकडे न जाता, गैरमार्गाला न जाता, चुकीच्या मार्गाला न जाता आपलं एक ध्येय निश्चित करा. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द ठेवा, चिकाटीने, मेहनतीने ते ध्येय गाठा. आणि हे सर्व जर आपण केलं तर हीच खरी आदरांजली, खरं अभिवादन आपल्या रोजच्या जीवनचर्यामधून अहिल्यादेवीला जाईल असं मला वाटतं. तर शेवटी एवढंच सांगू असं वाटतं की आपण जे करतो, म्हणजे आपण जयंती दिवशी आपण काय करतो,
आपण त्यांची माहिती ऐकतो, आपण त्यांची माहिती सांगतो, पण ते फक्त ऐकून सांगून फायदा नाहीये. फक्त एकच दिवशी त्यांचा अभिमान न बाळगता रोज 365 वर्षाचे 365 दिवस आपण त्यांनी जे विचार केले, त्यांनी जी कार्य केली ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी म्हणते म्हणजे करा असं नाही, पण प्रयत्न करूया आपण, कारण प्रयत्नांती परमेश्वर. मग आपण त्यांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. त्याचबरोबर आपण आपल्या सर्वांना म्हणजे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त, यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. त्याचबरोबर पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना माझे त्रिवार अभिवादन. आजच्या या कलियुगाकडे बघून असे वाटते की खरंच स्त्रियांना सक्षम होण्याची खूप गरज आहे. स्त्रियांमधली ही अहिल्यादेवी जागी होण्याची खूप गरज आहे. या कलियुगाकडे बघून 2 ओळी बोलाव्याशा वाटतात. अंधार झाला फार आता पंथी पाहिजे, अंधार झाला फार आता पंथी पाहिजे. या महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाला, या महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाला इंदोरच्या राणी पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता मातोश्री अहिल्यादेवी होळकर पाहिजे, अहिल्यादेवी होळकर पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.